आज कलेक्टर ऑफिस येथे स्टुडंट ओनली स्टुडंट यांचा धरणा चालू आहे 12 वाजतापासून। आम्ही इथे 4 वाजेपर्यंत थांबणार आहे आणि आमची मागणी एकच आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी रिजिग्नेशन द्यावे, मोदींनी रिजिग्नेशन द्यावे आणि दिल्लीमध्ये जे स्टुडंटवर अत्याचार झाला आहे त्याच्यासाठी अमित शहानी सुद्धा रिजिग्नेशन द्यावे। भारताचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी आपला हक्क मागितला म्हणून त्यांच्यावर अत्याचार केलेला आहे या ठिकाणी। म्हणून आम्ही इथे अकोलामध्ये धरणा द्यायला बसलेलो आहोत आणि आमची एकच मागणी आहे की गव्हर्नमेंटनी हे जे काही झालेलं आहे मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून त्यांची जिम्मेदारी घ्यावी आणि रिजिग्नेशन द्यावे, अन्यथा याच्यापेक्षा कठोर आंदोलन करण्यात येणार आहे। इथे मला या गव्हर्नमेंटचे एक प्रश्न आहे, आम्ही या देशाचे फ्युचर आहोत, आम्ही या देशाची ब्रीदिंग आहोत आणि तुम्ही आम्हाला अँटी नॅशनल घोषित करता, आम्हाला टेररिस्ट म्हणता। तुम्हाला लाज वाटते का? तुमच्या गव्हर्नमेंटमध्ये खूप सारे नेते रेपिस्ट आहेत। आता तिथे जंतर मंतर वरती त्या चलो संसदच्या प्रोटेस्टमध्ये एका मुलीने असा व्हिडिओ टाकला की त्यांना असं म्हटलं आलं पोलिसांकडून किंवा आम्ही तुमचे कपडे फाडू, पोलीस स्टेशनमध्ये नेऊ आणि नांगळ करून मारू। तुम्हाला लाज वाटते? पोलीस प्रशासनाला लाज वाटते असं म्हणतात ना? तुमचं जर घरचं कोणी असतं तर तुम्ही तसं बिहेव केलं असतं आणि त्यानंतर तुम्ही लाठीला स्टीलचे नील्स लावले, खिळे लावले, आणि खिळे छातींवरती मारण्यात आले, डोक्यावरती मारण्यात आले। तुम्ही या बरं अशा स्टुडंट समोर ते काय करतील मग तुमचा आश्रय तुम्ही बघितलंच आहे। आणि जर तुम्हाला समजत नसेल तर आम्ही या भाषेत तुम्हाला समजवण्यासाठी इथे हजर आहोत। तुम्ही आम्हाला कमजोर नका समजू। तुम्ही जर आम्हाला कमजोर समजता तर पुढच्या निवडणुकीत तुम्हाला पाळण्यात येणार म्हणजे येणार आणि त्याचा आणि आमच्या जे चोटचा जबाब आहे, आम्ही वोट न देऊ। तुम्हाला लाज वाटायला पाहिजे असे बिहेव करताना। आम्हाला अँटी नॅशनल घोषित, आम्हाला टेररिस्ट, जो माणूस देशासाठी ज्यांनी कार्य केलाय, जो सायंटिस्ट आहे त्याला तुम्ही जेलमध्ये टाकलाय। अरे लाज वाटली? थू आहे तुमच्या तोंडावर, थुकतो मी इथं उभा राहून, थुकतो तुमच्या तोंडावर। लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। आणि आम्हाला तुमचा इस्तीफा पाहिजे म्हणजे पाहिजे आणि जर देत नसाल तर आम्ही प्रोटेस्ट करू। तुम्ही आम्हाला मारा, काहीही करा, आम्ही प्रोटेस्ट करू, आम्ही उत्तर मागू, कारण की आमचे सगळे युथ आहेत। आम्हाला आमचा देश खराब नाही करायचा। तुम्हाला जर खराब करायचं असेल तर इस्तीफा द्या आणि तुमच्यावर जे कारवाई होते नंतर तुम्ही सांगा की काय होते काय नाही, तर किती तुम्ही घोटाळे केलेले आहात किती नाही। तर धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, नरेंद्र मोदी इस्तीफा दो, अमित शाह इस्तीफा दो, इनकलाब जिंदाबाद।